नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। केसरकरांचं होम पिचवर दणक्यात स्वागत, विरोधकांचा हिशोबही केला चुकता। भर पावसात दीपक केसरकर विरोधकांवर तुफान बरसले आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा राऊतांवर निशाणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्ट्रेट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा। मंत्री दीपक केसरकर यांचं होम पिच असलेल्या सावंतवाडीत दणक्यात स्वागत झालं। भव्य दिव्य सत्कारानंतर केसरकर यांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि याचबरोबर तुफान पावसाला देखील। मात्र तरीही भाषण न थांबवता दीपक केसरकर यांनी भर पावसातच होम पिचवरून विरोधकांवर चांगलेच बरसले। पाहूया दीपक केसरकर यांचं संपूर्ण भाषण। तर आजच्या माझ्या दौऱ्याची सुरुवात ही दोडामार्ग तालुक्यातलं शेवटचं गाव आहे केंद्रे, तिथपासून झाली आणि प्रत्येक गावचे सरपंच असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील, आपल्यावर प्रेम करणारे अनेक नागरिक असतील, यांचा प्रेमाचा अनुभव घेत मी इथपर्यंत आलो आणि त्याच्यामुळे इथे यायला उशीर झाला त्याच्याबद्दल मी मनापासून आपली दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर एका गोष्टीचा मुद्दाम इथं उल्लेख केला पाहिजे की आमच्या घरामध्ये कोणीही राजकारणामध्ये नाही। आमच्या आजोबांना खरं तर श्रीमंत राजेसाहेबांनी नगरसेठ किताब दिलेला होता। त्यांचे उद्योग, त्यांचा व्यापार, अनेक व्यवसाय अशा माध्यमातून ती जे काय माझे आजोबासुद्धा दिल्लीजी आपल्याला वाटतं की टॉप नगरसेवक फक्त हे नव्हते तर माझे आजोबासुद्धा बिनविरोध त्याला नगरसेवक दिलं जायचं, त्यांच्याविरुद्ध कोण उभं राहत नव्हतं। माझे वडीलसुद्धा बिनविरोध नगरसेवक म्हणून या नगरपालिकेवर असायचे, पण ते कधीच राजकारणामध्ये नव्हते आणि या भूमीने आपल्याला जन्म दिलेला आहे त्याचं सेवा करण्याचं व्रत हे जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे। मला सुद्धा आठवतं की मी ज्या वेळेला ग्रॅज्युएट झालो, खरं तर राजेसाहेबांच्याच कॉलेजमधून मी ग्रॅज्युएट झालो, परंतु कॉलेजच्या जीवनापासून आणि शाळेच्या जीवनापासून कुठलीही इलेक्शन मी हरलो नाही, कारण नेहमी प्रेम मिळत राहिलं आणि ते प्रेम माझ्या बरोबर शिकणाऱ्या लहान लहान मुलांनी दिलं असतील, ज्यांनी मला शाळेमध्ये निवडून दिलं। माझ्यावर प्रेम करणारे अनेक जे विद्यार्थी होते त्यांनी मला कॉलेजच्या जीवनामध्ये जनरल सेक्रेटरी बनवलं, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह बनवलं आणि ही पुढे पुढे चालत राहिलं आणि मी ज्याला प्रत्यक्षात माझा व्यवसाय सांभाळायला लागलो त्यावेळेला मी रोटरी क्लबचा अध्यक्ष झालो आणि रोटरी क्लबचा अध्यक्ष झाल्यानंतर मला एक वेळच आहे सामाजिक कामं करण्याचा आणि त्याप्रमाणे सावंतवाडीमध्ये कायापालट करण्यासाठी जे जे काय करायला लागलं हे सगळं ते एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी केलं आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला दिलीपजीने सांगितलेली वस्तुस्थिती आहे की काँग्रेसचा अध्यक्ष निवडायचा होता, परंतु दिलीपजी त्यावेळेला परिस्थिती अशी होती की जनता दलाची लाट नुकतीच येऊन गेलेली होती। पंचायत समितीमध्ये फक्त एक सदस्य काँग्रेसचा होता। नगरपालिकेमध्ये आपलीसुद्धा जी सत्ता होती ही जनते काठावरची सत्ता होती। एवढा प्रचंड जोर होता आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मला तर निश्चितपणे आमच्या घराण्याला ही परंपरा राहिलेली आहे की काँग्रेसचं ज्यावेळेला बेळगावला अधिवेशन झालं त्यावेळेला आमची बेळगावची जी प्रॉपर्टी होती ज्याच्यामध्ये 300पेक्षा जास्त खोल्या होत्या त्या काळामध्ये सगळ्या भाडेकरूंनी सगळ्या खोल्या खाली केल्या आणि त्या काळामध्ये हॉटेल्स नव्हती। त्यावेळेला काँग्रेसची सर्व जे प्रतिनिधी आलेले होते ते बरेचसे आमच्या त्या बेळगावच्या प्रॉपर्टीमध्ये राहत होते। त्याच्यामध्ये काय राजकारण नसतं, ते देशाप्रती असलेली आपली भावना असते आणि ती भावना माझ्या आजोबांनी जपली असेल, वडिलांनी जपली असेल आणि त्यावेळेला काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्य आणि काँग्रेस म्हणजे तो एक जाज्वल्य इतिहास होता आणि या परंपरेतून पुढे आल्यामुळे निश्चितपणे आपल्याला मला त्याला रोटरी क्लबचा या तिन्ही राज्यांमधला सर्वोत्कृष्ट अध्यक्ष म्हणून मान मिळाला आणि समाजसेवेमधूनच माझा उगम झालेला आहे। परंतु ज्यावेळेला मला अध्यक्ष करायचं होतं जसं आदरणीय दिलीपजी त्याच्यामध्ये होते त्याचप्रमाणे त्यावेळेला सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव
आणि डी.बी. ढोलर हे सगळे माझ्या वडिलांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की ह्याला तुम्ही आमच्याबरोबर राजकारणामध्ये पाठवलं पाहिजे. मला राजकारणात पाठवण्यासाठी कडाडून विरोध हा माझ्या वडिलांचा होता. ते म्हणते तू किती पैसे डोनेट कर परंतु राजकारणामध्ये लावू नको. ती वस्तुस्थिती आज सुद्धा मला वडिलांचे माझे शब्द आठवतात, कारण राजकारणात जाऊन मी कधीही पैसा कमवला नाही. मी महाराष्ट्रातला कदाचित एखाद दुसऱ्या आमदारांमध्ये होतो की ज्यांची प्रॉपर्टी कमी झालेली आहे, त्यांची प्रॉपर्टी वाढली नाही. माझ्या किमान 4 ते 5 मोठ्या प्रॉपर्टीज मी इलेक्शनच्या निमित्ताने आणि राजकारणाच्या निमित्ताने विकलं. ही आमची परंपरा आहे आणि ती सावंतवाडीची परंपरा आहे, ती माझी नाही परंपरा. बापूसाहेब महाराजांनी आपल्याला ही परंपरा शिकवलेली आहे, शिवरामराजे भोसलेने आपल्याला परंपरा शिकवलेली आहे. आणि म्हणून ज्याला मला काँग्रेसचा अध्यक्ष करायचं ठरवलं त्यात मला माझ्या वडिलांनी कोणाकडे पाठवलं असेल, त्यांनी मला दयानंद मटकर साहेबांकडे पाठवलं आणि सांगितलं की त्यांच्याकडून शिक की कशा रीतीने स्वच्छ राजकारण करायचं असतं. आणि मी तुम्हाला सांगतो की माझ्या जडणघडणीवर ज्यांचा प्रभाव आहे तो एका समाजवादी पक्षाचा आणि समाजवादी विचाराचाच असा प्रभाव आहे, तसाच राजघराण्याचा सुद्धा आहे. कारण मी अध्यक्ष होण्याच्या पूर्वीपासून शिवरामराजे भोसलेंची साधारण आठवत असेल की इलेक्शन लागली आणि त्यावेळेला स्वतःच्या जीप गाडीमध्ये बसून, तेव्हा ओपन गाडी असायची राजेसाहेबांची, आणि मला शेजारी बसवायचे आणि प्रत्येक भागामध्ये त्यांनी मला फिरवलं, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरवलं आणि त्यांनी मला शिकवलं की गोरगरिबांसाठी काम कसं करायचं असतं. आणि म्हणून माझ्यावर दुसरा प्रभाव कोणाचा असेल तर तो आमच्या स्वर्गीय राजेसाहेबांचा आहे. आणि म्हणून ही जी परंपरा आहे ही तुमची आमची सावंतवाडीची परंपरा आहे आणि ती परंपरा तुम्ही आम्ही सर्वांनी जपली पाहिजे. मी काय ते करू शकलो, आणि अनेक वेळेला असं म्हटलं जातं, महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं की मी पक्ष बदलले. मी एकाच पक्षात आलेलो होतो आणि त्या पक्षाचं नाव होतं राष्ट्रीय काँग्रेस. परंतु महाराष्ट्रामध्ये, आणि मी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होतो त्याला सुद्धा माझे नेते शरद पवारच होते. ज्याला अनेक वेळेला एका वेळेला माहिती आहे की आमच्या मोठ्या अशा पक्षामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे मतप्रवाह असायचे, त्यावेळेला आम्ही सर्वजण एकनिष्ठेने पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो. आणि पवारसाहेबांवर ज्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची 2 शकलं झाली, 2 भाग झाले. आणि एकाचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसऱ्याचं नाव होतं राष्ट्रीय काँग्रेस. त्याच्यामुळे मी कुठला पक्ष बदलला नाही, आमच्याच पक्षाचे 2 भाग झाले. आणि माझ्या नेत्याबरोबर मी राहिलो, माझ्या पवारसाहेबांच्या बरोबर मी राहिलो, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलो. मी काय माझा पक्ष बदलला नव्हता. आणि मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की 2 टर्मला राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघामध्ये पराभूत झालेली होती. त्यावेळेला 3ऱ्या टर्मला मला तिकीट देण्यात आलं आणि त्यावेळेला सुद्धा त्या पराभवामधलं जे आमचं डेफिसिट होतं ते भरून काढून जवळजवळ तुम्ही सर्व लोकांनी मला 24-25 हजार मतांच्या फरकाने निवडून दिलं. आणि म्हणून या ठिकाणी उल्लेख झाला की मी माझा पक्ष सोडला, काही माझ्या तत्वांसाठी सोडला. त्या कटू गोष्टींचा मी आता उल्लेख करणार नाही, कारण आपण ज्या वेळेला मी एक सद्गुरू आहेत जे मला नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचे जवळजवळ 8 देशांमध्ये आश्रम आहेत जगातल्या, आणि 48 देशामध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत. मी ज्यावेळेला त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की भूतकाळामध्ये जगता कामा नये, आपण वर्तमान काळामध्ये जगायला शिकलं पाहिजे. म्हणून मी जी लढाई केली हा माझा भूतकाळ आहे, पण ती लढाई करताना सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो की माझं पवारसाहेबांवर एवढं प्रेम होतं की मी ज्या वेळेला मला जे करायचं असेल त्या वेळेला मी पवारसाहेबांना जाऊन ते सांगायचं. आणि त्यांचं माझ्यावर एवढं प्रेम असायचं की माझ्या स्वतःच्या गाडीमधून ते मला अनेक वेळेला बरोबर घेऊन जायचे. ज्यावेळेला माझ्या बाबतीत हा प्रसंग घडला त्यावेळेला सुद्धा त्याच्यापूर्वी मी पवारसाहेबांकडे गेलेलो होतो. मी तर कधी आयुष्यात बंडखोरी केलीच नाही. वयाच्या 40व्या वर्षी खासदार पदासाठी पवारसाहेबांनी माझं नाव सुचवलेलं होतं आणि ते एवढं लावून धरलं की भारतातली शेवटची सीट ही राजापूर मतदारसंघाची डिक्लेअर झाली. आणि त्यानंतर 40व्या वर्षापासून 54व्या वर्षापर्यंत मला तिकीट दिलं गेलं नाही. मी कधीही बंडखोरी केली नाही आणि म्हणून मी 3 वेळा आमदार होऊ शकतो. शेवटी श्रद्धा आणि सबुरी जर आपण तोंडाने म्हणत असू तर तो प्रामाणिकपणा सुद्धा आपण दाखवला पाहिजे. आणि 14 वर्षानंतर मला त्याला तिकीट मिळालं त्यावेळेला सुद्धा मी पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो, निवडून येऊन त्यांना दाखवून दिलं की राष्ट्रवादीचाच झेंडा पुढे घेऊन जायचा आहे. पण माझी ज्यावेळेला एक सामाजिक असं एक मतभेद होते चालू, जिल्ह्याच्या शांततेसाठी माझी लढाई चालू होती, त्यावेळेला मी माझ्या घरामध्ये स्तब्ध बसलेला होतो. परंतु ही शांतता कोणाला तरी बोचायला लागली आणि म्हणून पवारसाहेबांना
सिंधुदुर्गमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलं. त्याला मी स्वतः पवारसाहेबांकडे गेलो, सिल्वर ओकवर गेलो. साहेब बाहेर निघत होते, मला म्हणाले आपल्या गाडीत बस आणि म्हणाले का तो आलेला आहे. तर मी म्हटलं की असं असं तुम्ही सिंधुदुर्गमध्ये येणार आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, तुम्ही येणं आणि मी तुमच्यावर नसणं हे योग्य वाटणार नाही. त्याला आदरणीय पवारसाहेबांनी मला असं सांगितलं की माझा दौरा कणकवलीला लागेल आणि तू सावंतवाडीचा आमदार आहे तर तू येण्याची गरज नाही. परंतु दुर्दैवाने साहेबांना अनेक लोकांनी जाऊन विनंती केली असतील आणि त्याच्यामुळे साहेब सावंतवाडीला आल्यानंतर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विचारलं की आता काय करायचं. तर ते म्हणाले आता तुम्हाला माघार नाही देता येणार. आणि मग मी माझा राजीनामा, लोक राजीनामा देताना कसा देतात की तो आपल्या नेत्याच्या नावाने नुसतं राजीनामा देताना नाही देतात. मी माझा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षाच्या नावाने दिलेला होता आणि त्याला कव्हरिंग लेटर जोडलं साहेबांच्या नावाने की आपल्यामुळे आणि आपल्या पक्षाच्या वतीने मी आमदार झालेलो आहे, परंतु माझ्या तत्वासाठी मला जर लढाई द्यायची असेल आणि त्याच्यासाठी मला तुमच्यावर स्टेजवर येता आलं नाही तर ती एक चूक आहे आणि त्या चुकीचं प्रायश्चित म्हणून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. खरं तर तुम्ही सगळ्यांनी मला निवडून आणलेलं होतं, तरी पण माझ्या आमदारकीचा राजीनामा मी दिला आणि त्याच्यानंतरची लढाई संपूर्ण कोकणाला माहिती आहे. परंतु असं जर कोणी म्हटलं की मी पक्ष बदलले तर ते चुकीचं आहे. आणि पवारसाहेब एवढे थोर नेते आहेत की त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही, तो राजीनामा स्वतःकडे ठेवून दिला. आणि ज्यावेळेला पवारसाहेब पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेला त्यांचं भव्य असे स्वागत या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना माहिती आम्ही माझगावला केलेलं होतं आणि नंतर ते ओरोसला गेले. परंतु प्रत्येक पक्षामध्ये काही लोक अशी असतात की त्यांना बघवत नाही की हा एवढा लाडका काय आहे पवारसाहेबांचा, म्हणून त्यांनी मला त्या ठिकाणी स्टेजवर यायला दिलं नाही. मी स्वतः राष्ट्रवादीचा अध्यक्ष, पवारसाहेबांचा चाहता आणि मला स्टेजवर येण्यापासून प्रतिबंध केल्यानंतर खरं तर इलेक्शन होऊन गेली होती, खासदार निवडून आलेले होते, त्याच्यानंतर हा विषय तसाच पेंडिंग ठेवण्याची काही गरज नव्हती. आणि म्हणून ज्या लोकांनी माझा तिचा अपमान केला, मी कधी आयुष्यामध्ये अपमान सहन केला नाही आणि त्याच्यामुळे तो अपमान झाल्यानंतर मी राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने सोडली. आणि सोडल्यानंतर सुद्धा आदरणीय त्यावेळेला आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचं माझ्यावर त्यावेळेला खूप प्रेम होतं. त्यांची खूप इच्छा होती की मी त्यांच्या पक्षामध्ये यावं, भाजपमध्ये यावं आणि त्यांनी ही इच्छा आपल्या वरिष्ठांकडे बोलून दाखवली. स्वतः पर्रिकर साहेब मला घेऊन दिल्लीला गेलेले होते आणि मोदी साहेबांकडे जर गेलो असतो तर मोदी साहेबांचा मी एवढा आदर करतो की त्यांनी मला सांगितलं असतं की भाजपमध्ये सहभागी हो, तर मी भाजपमध्ये मला नाही म्हणून सांगता आलं तर मी त्यावेळेला भाजपमध्ये गेलो असतो. पण मी त्यांना समजावून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सेना आणि भाजप एकत्र आहे, माझ्यासारखी 100 लोक तुम्हाला मिळतील जी विचारी आहेत, जी अभ्यास करतात, कारण तुमचा एक वैचारिक पक्ष आहे. परंतु शिवसेना एक महाराष्ट्रातला असा पक्ष आहे की जो झुंजार लोकांचा पक्ष आहे. त्या पक्षातली लोक ही सर्वसामान्य माणसासाठी ज्याला लढत असतात, ते लढत ते सत्तेवर येतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक लोक अशी असतात की तो ॲग्रेसिव्हनेस त्यांच्यामध्ये आलेला असतो. पण मी जर तिथं असतो तर तुमच्या आणि भाजपमध्ये मी एक ब्रिज बनण्याचं काम करेन, एक पूल बनण्याचं काम करेन. पर्रिकर साहेबांना हे विचार पटले आणि म्हणून ते म्हणाले की तू म्हणतोस ते बरोबर आहे, तुला जर मी घेऊन गेलो मोदी साहेबांकडे तर तुला जबरदस्तीने यायला लागेल. आणि मी त्यांनी एकच सांगितलं की बाळासाहेबांचं सगळ्यात मोठं काम काय असेल तर त्यांनी गरीब माणसाला नोकरीला लावलं. मी एखाद्या ह्याच्यामध्ये गेलो पेट्रोल भरायला, तर तिथला पेट्रोल भरणारा मनुष्यत्व जय महाराष्ट्र म्हणतो आणि एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी तिथला जो मॅनेजर असतो तो सुद्धा जय महाराष्ट्र म्हणतो. आणि असं जर काम बाळासाहेबांनी केलेलं असेल तर मी शिवसेनेमध्ये मला जायचं आहे. त्या एकमेव कारणासाठी एका राष्ट्रीय पक्षामध्ये जाण्याऐवजी मी एका शिवसेना हा जरी राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळीकडे ओळखला जातला तर तो मोठा महाराष्ट्रातला पक्ष आहे, त्याच्यामुळे एका रिजनल पार्टीमध्ये गेलो. रिजनल पार्टीमध्ये गेलो, मला ज्या वेळेला मंत्री केलं आणि राज्यमंत्री झालो त्यावेळेला आदरणीय मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की जसं बाळासाहेबांचे विचार होते त्याचप्रमाणे उद्धव साहेब हे अतिशय प्रेमळ असे एक नेते आहेत. त्यांच्या त्या प्रेमळ स्वभावाकडे बघून सुद्धा मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो. आणि मला ज्यावेळेला राज्यमंत्री बनवलं गेलं त्यावेळेला स्वतः उद्धव साहेबांनी मला बोलवून सांगितलं की मी खरं तर तुम्हाला कॅबिनेट मंत्री बनवणार होतो, परंतु त्यांनी मला सांगितलं जे मोठे मोठे नेते त्यावेळेला होते, देसाई साहेब होते, त्याच्यानंतर इतर अनेक नेते असे होते की जे कॅबिनेट मंत्री बनले, त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे, त्याच्यामुळे आज त्यांना कॅबिनेट बनवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे असं बोलणारे उद्धव साहेब मला भावत होते म्हणून मी शिवसेनेमध्ये गेलो. मी कधी वाईट वाटून घेतलं नाही की त्यावेळेला मला राज्यमंत्री बनवलं म्हणून. आणि मी काम करत राहिलो.
ज्यावेळेला परीक्षण होतं प्रत्येक राज्यामध्ये कुठल्या मंत्र्याने काय कामगिरी केलेली आहे, फडणवीस साहेब हे अत्यंत कुशल असं नेतृत्व होतं आणि आमचे मुख्यमंत्री सुद्धा होते. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये ते पहिल्या क्रमांकाला होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये ज्यांनी अत्यंत एफिशियंटली काम केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर होता. आणि एवढं असून सुद्धा मला ज्यावेळेला मंत्रिपद दिलं गेलं नाही त्यावेळेला मी एकच शब्द तुम्हाला एवढंच मोकळ्यापणाने सांगतो की जे आरोप केले जातात की पण मी पक्ष बदलले वगैरे त्याचे उत्तर कधीतरी यायला लागतं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला जर मला मंत्री, कारण मी एका संघर्षातून मंत्री बनलेलो होतो, संघर्षातून आमदार बनलेलो होतो. जवळजवळ 45,000 मतांनी मला लोकांनी निवडून दिलेलं होतं आणि ती लढाई होती. ही लढाई बाळासाहेबांच्या स्वप्नामधली लढाई होती की स्वतः बाळासाहेब ज्यावेळेला होते त्यावेळेला उद्धव साहेबांना घेऊन, राजसाहेबांना घेऊन आणि आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन ते कोकणामध्ये आलेले होते, सिंधुदुर्गमध्ये आलेले होते. आणि ती लढाई जी जिंकायची होती बाळासाहेबांना, जे त्यांचं स्वप्न होतं ते एका अर्थाने पूर्ण करण्यासाठी माझी मेहनत, माझी तत्व ही त्यांना कारणीभूत आलेली होती. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला माझं मंत्री बनवायचं नव्हतं, मला कधीच मंत्रिपदासाठी आग्रह नव्हता, पण तुम्ही मला अगोदरच सांगायला पाहिजे होतं, मी ही आमदारकीची निवडणूक लढवली नसती. कारण आमदारकी लढवणं हे माझ्यासारख्या माणसाला खूप कठीण असतं. आपले अनेक प्रॉपर्टीज ज्या आमच्या वाडवडिलांनी कमवलेल्या आहेत त्या विकायला लागतात. आमच्या कुटुंबावर आम्ही अन्याय करत असतो. आणि ह्यावेळेची लढाई तर अशी होती की भाईंना माहिती आहे की गोव्याचं अख्खं मंत्रिमंडळ हे सिंधुदुर्गमध्ये उतरलेलं होतं. मुख्यमंत्री होते, 10 मंत्री होते. आम्ही जरी सेना भाजपचे उमेदवार असलो तरी भाजपची लोकं होती. मी ज्यांच्या विरुद्ध लढाई केलेले होते त्यांचे कार्यकर्ते होते. आणि अत्यंत कठीण लढाई की त्या काळामध्ये लढून मी निवडून आलेलो होतो. मी त्याला म्हटलं की मी ही लढाई लढवली नसती, मी बाहेर पडलो असतो राजकारणातून. एवढा मी सरळ मनुष्य आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी शिवसेना सोडली आणि दुसऱ्या पक्षामध्ये सामील झालो, बिलकुल नाही. जी शिवसेनेची तत्व जे बघून मी, बाळासाहेबांची तत्व बघून मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो, ज्या हिंदुत्वासाठी त्यांनी केलेली लढाई बघून मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो, ही लढाई कुठेतरी संपली. म्हणून आमच्यापैकी अनेक लोकांनी शिवसेना सोडली. एका वेळेला हे घडू शकत नाही. हे घडण्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे ज्यावेळेला घडतं त्याला मोठं काहीतरी घडलेलं असतं राज्यामध्ये. आणि त्याच्यामुळे शिवसेनेचे 2 भाग झाले. आजही आम्ही शिवसेना आहोत, त्याच्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही की आम्ही शिवसेना सोडली म्हणून. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की जे लोक असा आरोप करतात हे सगळे आरोप खोटे आहेत. आज सुद्धा एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही सर्वजण आम्ही एकत्र आहोत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित कुमार मिश्रा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा समारोप सावंतवाडीत झाला. यावेळी लोकसभेत भाजपचे जास्त खासदार निवडून आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तिरेडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांवर देखील त्यांनी हल्लाबोल केलाय. पाहूया. मैं यहाँ पर आया था. यहाँ पर दोनों जिलों में जो कुछ समस्याएं थी के विषय में हम लोगों ने बात की है. लोगों से मिलकर के जानकारियाँ जुटाई हैं. केंद्र सरकार की किन योजनाओं का लाभ लोगों को मिला है उसके बारे में बात की है. उसके साथ साथ लाभार्थियों से मिलकर के उनके सम्मेलनों के माध्यम से किसी के लिए कोई कठिनाई सामान्य रूप से आ रही है उस पर भी हमने चर्चा की है. जिले के अधिकारियों से बात करके हम लोग लक्ष्यों के अनुरूप कहाँ तक पहुँचे हैं इन सब बातों को किया है. और उसके साथ साथ पार्टी के बूथ के कार्यकर्ताओं से भी हम मिले हैं. ऐसे सब कार्यक्रम हम लोगों ने किए. आज मेरा ये तीसरा दिन है और मैं वापसी यहीं से करूँगा. और ये कार्यक्रम लेके बहुत सारी सूचनाएं लेके और कार्यकर्ताओं से हमारा परिचय हुआ. ऐसे करके ये हमारा एक दौरा है. ये भाजपा आप ये लोकसभा फिर अकेले लड़ेंगे, सिर्फ शिंदेगढ़ से लड़ेंगे क्या, कुछ ऐसा? देखिए, भारतीय जनता पार्टी तो बहुत बड़ा राजनीतिक दल है. जैसे मैंने आपको कहा 18 करोड़ और हमारे यहाँ व्यक्तिवादी पार्टी नहीं, पार्टी के सामूहिक निर्णय होते हैं. नेतृत्व के निर्णय के अनुरूप हम लोग सर काम कर रहे हैं. सर आपके स्पीच में बोला कि 8 साल में कोई आरोप नहीं है केंद्र में. जी जी. तो
आप अपोजिशन कई लीडर आप लेते हैं भाजपा में, उस पर कई ईडी रहते हैं, सीबीआई रहती है, लोकल एजेंसी काम करती है, उनको देखिए, आप हम भाजपा में दोनों लेके चीजों को कैसी अलग वॉशिंग मानते पाउडर हैं। है आपके पास? हम वो दोनों चीजों को अलग मानते हैं। जो लोग आते हैं उनकी जांच भी कानून के अनुसार विधिवत उसी तरह से होती है, और जो कोई भी दोषी, चाहे वो दूसरे राजनीतिक दल का हो, चाहे हमारे राजनीतिक दल का हो, हम किसी के प्रति टॉलरेंस की नीति नहीं अपनाते। जिसने गलत काम किया है, कानून का उल्लंघन किया है, उसके खिलाफ निश्चित रूप से कार्रवाई भी होगी और उसको जो दंड देना है वो भी देगा। सर एक ओपिनियन पोल निकला है बात, शिंदेगढ़ और भाजपा आगे लोकसभा इलेक्शन लड़ सकते हैं, तो 15 तो 18 से भी आ सकते हैं। ये तो लोग वो कहते हैं जिनको ये पूरा, आप इन लोगों को बताइए जो इस सब से प्रभावित होते हैं। मैं इन सब चीज़ों से प्रभावित नहीं होता। मैं आपको बता रहा हूँ 48 सीट में कम से कम 40 लोकसभा की सीटें जीती। ईडी और सीबीआई ये जो अवसर फिर अगले 5 से 10 साल से कुछ लोगों को समझता ही नहीं था, और ईडी और सीबीआई सब लोगों को पीछे विरोधक से पीछे लगाते हैं, ऐसा जनता जानती है क्या आपके? देखिए, ये जनता नहीं कहती है, ये वो चोर नेता या जो चोर व्यापारी या अधिकारी होते हैं जिन्होंने चोरी किया है, वो इन बातों को कहते हैं कि जनता ऐसे कह रही है। 8 साल के अंदर ईडी ने 1 लाख करोड़ से ज्यादा का कैश और संपत्ति को या तो जब्त किया है या उसकी कुर्की की है। 1 लाख करोड़ से ज्यादा की। ये किसी को कोई लगाता नहीं। ये अपने आप में स्वतंत्र संस्थाएं हैं जो ऐसे लोगों के विरुद्ध जिन्होंने गलत काम किया है उनके विरुद्ध कानूनी कार्रवाई होती है। अभी जैसे आपके ही प्रदेश के एक नेता थे, वो बहुत चैलेंज करते थे और ईडी ने उनको गिरफ्तार किया, तो हम कोर्ट में तो फैसला नहीं देते, कोर्ट ने उनको क्यों नहीं जमानत दे दी? या जो दूसरे आपके 2 मंत्री इसी सरकार के थे, जो पहले थी इससे सरकार, वो भी आज भी जेल में। तो ऐसे हम लोग ये नहीं कह सकते जो कि इस तरह की जो बात या आरोप लगाते हैं, अब वो पता चला जेल जा रहे हैं, तो कई ऐसे लोगों का स्वभाव होता है, जेल जा रहे हैं तो कह रहे हैं मैं ये छोड़ूंगा नहीं। अरे कौन कह रहा है आपसे छोड़ो? हम लोग तो बात भी नहीं कर रहे हैं और भाजपा ने लगाया भी नहीं उनके पीछे। लेकिन सर, आप 2 लोगों का नाम लिया, लेकिन प्रताप सरनाईक होगा, भावना गौली होगी, आनंद अंशुल होगे, उनका इंक्वायरी स्टॉप क्यों होगा? जो भी है, जो इसमें आता है कानून के दायरे में है, निश्चित रूप से सबके विरुद्ध कार्रवाई होगी। आप किसी भी व्यक्ति का नाम ले रहे हैं तो अगर जांच एजेंसी को उसके विरुद्ध कोई आरोप मिलेगा तभी ले सकते हैं। और आपको अगर लगता है कि हाँ जांच एजेंसी उनको बचा रही है, तो हमारे यहाँ स्वतंत्र न्यायपालिका है, आपको अधिकार है, आप न्यायालय में चैलेंज करिए। महाराष्ट्र में जो 1 महीने के बाद के बाद जो राजकीय नीति बदली गई है, तो आपको क्या लगता है, ऐसा अच्छा हुआ या नहीं? देखिए, ये तो जनादेश का सम्मान हुआ है। आप लोग खुद ही देखिए, भारतीय जनता पार्टी के ऊपर जो दोषारोपण करते हैं लोग, उनके विषय में आपको खुद सोचना चाहिए। भाई, चुनाव से पहले गठबंधन किया, जैसे चुनाव में दल बदल के ये सारे कानून जो लगाए जाते हैं, क्यों लगाए जाते हैं? दल बदल का कानून इसीलिए होता है कि जिस चिन्ह को लेकर के या जिस ध्येय को लेकर के आप चुनाव लड़े हैं, उस पर आपको जनता वोट दे रही है, उसके बाद आपको उससे हिलना नहीं चाहिए। लेकिन चुनाव पूर्व गठबंधन और जिन लोगों के खिलाफ चुनाव लड़ा उनके साथ मिलकर के सरकार बनाना, तो ये कहाँ का आपका, जहाँ से आप एमएलए है वहां से आप उनको हरा के आए, कई जगह ऐसी है जो उनका एमएलए है वो आपको हरा करके आया है। तो ऐसी स्थिति में कैसे ये मान लिया जाए कि वो ठीक काम कर रहे थे? वो तो केवल स्वार्थ और गद्दी के लिए कर रहे थे, शासन के लिए कर रहे थे। भारतीय जनता पार्टी ने उसको भी स्वीकार किया। लेकिन महाराष्ट्र में जो सेना और शिंदे सेना जो न्यायालय में बात चल रही है, तो आप क्या लगता है आपको, ऐसा क्यों होगा? शिंदेगढ़ से के सेना, देखिए, ये न्यायालय में जो विषय है उस पर कोई टिप्पणी करना उचित नहीं। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. शपथविधी
बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री आमदार दीपक केसरकर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा दौरा दोडामार्गातून सुरू झाला. दोडामार्गात शिवसेना भाजपच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. सन्मानानं दीपक केसरकर भारावून देखील गेले. यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया कोकण 7 लाईव्हकडे व्यक्त केली. पाहूया. सर्वपक्षीय कार्यकर्ते, विशेषतः शिवसेना असेल, भाजप असेल, शिंदेगड असेल, काँग्रेस, राष्ट्रवादीचे अन्य सगळे कार्यकर्ते आहेत भाईंची भेट घेतली. भाई, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय दोडामार्गमध्ये आज 35 वर्षानंतर कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर? खरं तर स्वागताने मी भारावून गेलेलो आहे. अगदी ज्यावेळेला माझ्या मतदारसंघामध्ये तिलारीचा जो भाग आहे, ज्याला वीजघर म्हणतात, तिथपासून जे स्वागताला सुरू केलं, आता मी दोडामार्ग शहरापर्यंत पोहोचलो आहे, अजून सावंतवाडीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि एक मोठी जबाबदारी आहे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची, आणि निश्चितपणे त्या पूर्ण केल्या जातील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं जाईल. एवढं लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत, काय सांगाल? निश्चितपणे आदरणीय शिंदेसाहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व अपेक्षा पूर्ण केल्या जातील. भरून येते, जल्लोषी स्वागत होते तुमचं पूर्ण जिल्ह्यामध्ये. अतिशय चांगलं असं वाटतं. आपल्या लोकांमध्ये परत आल्यानंतर अतिशय आनंद होतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. उधळलेली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. दोडामार्ग शहरात दाखल होताच कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. दोडामार्ग भाजपचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि इतर भाजप नगरसेवकांकडूनही दीपक केसरकर यांचं स्वागत करण्यात आलं. दोडामार्ग शहरातील नागरिकांनीही देखील त्यांचं स्वागत केलं. दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहे. दोडामार्गमध्ये दीपक केसरकर यांचं जे आहे हे स्वागत झालेलं आहे. निश्चित आपण बघतो की दीपक केसरकर जे आहेत हे दोडामार्गमध्ये डेरे दाखल झालेले आहेत. थेट दीपक केसरकर हे दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा दोडामार्गमध्ये दीपक भाई दाखल झाले आणि सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात की कसं त्यांचं स्वागत, जल्लोषी स्वागत, झंझावती स्वागत आहे दीपक भाईंचं झालेलं पाहायला मिळतंय. कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह, आनंद पाहायला मिळतोय. मग ते भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील किंवा अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीपक केसरकर यांचं दोडामार्गमध्ये जे आहे हे दोडामार्गमध्ये जंगी स्वागत केलेलं पाहायला मिळतंय. काही ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत हे दीपक भाईंची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक भाई दोडामार्गमध्ये दाखल झालेले आहेत. दोडामार्गमध्ये त्यांचं जंगी स्वागत जे आहे हे पाहायला मिळतंय. ही सगळी दृश्य आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पण स्वागत केलेलं पाहायला मिळतंय. भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते स्वागत करतात. गणपत देसाई आहेत जिल्हा बँक संचालक, त्याने पण स्वागत केलेलं आहे. आणि ही सगळी थेट दृश्य जी आहेत ही दृश्य पाहायला मिळतात. गणपत देसाई जे आहेत जिल्हा बँक संचालक ह्यांनी दीपक केसरकरांचं स्वागत केलेलं आहे. याशिवाय अनेक कार्यकर्ते जे आहेत NRHMचे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या वतीने पण दीपक केसरकर, दीपक भाईंचं स्वागत झालेलं पाहायला मिळते. प्रचंड उत्साह जो आहे कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. आणि ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ही कोकण 7 लाईव्हच्या दर्शकांना मी दाखवू इच्छितो की कशा पद्धतीने दीपक भाईंचं स्वागत हे दोडामार्गमध्ये झालेलं आहे. प्रचंड उत्साह जो आहे कार्यकर्त्यामध्ये पाहायला मिळतो. भाजपच्या जे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, या सगळ्यांनी दीपक भाईंचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही सगळी दृश्य मी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य मी दाखवू इच्छितो की कसं दीपक भाईंचं स्वागत हे दोडामार्गमध्ये होत आहे हे पाहायला मिळते. भाजपच्या नगरसेविका आहेत ह्या पण दीपक भाईंचं स्वागत करताना पाहायला मिळते. आणि ही सगळी जी दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, ही कोकण 7 लाईव्हच्या दर्शकांना आपण थेट दाखवतोय. दीपक भाईंचं भाजपच्या वतीने नगराध्यक्ष चेतन चव्हाण स्वागत करतायत. याशिवाय
भाजपचे नगरसेवक आहेत या कसे दोडामार्ग नगरपंचायतीमधील हे सगळं भाजपच्या वतीने स्वागत झालेलं आहे दीपक भाईंचं आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात. दीपक भाईंचं जल्लोषी आणि जोरदार स्वागत आहे, हे स्वागत झालेलं पाहायला मिळत आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. बांद्यात दाखल होताच कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर दीपक केसरकर बांदा चौक इथं दाखल झाले. यानंतर फटाक्यांची आज जोरदार आतषबाजी करत घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पाहुयात मंत्री दीपक केसरकर यांचं बांद्यात नेमकं कसं झालं स्वागत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. सावंतवाडी मरकजी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करण्यासाठी शहरात रॅली काढण्यात आली. हर घर तिरंगा हर मन तिरंगा चला उंच मिळून सारे घरोघरी हा तिरंगा. शान तिरंगा, प्राण तिरंगा, मना मनात तिरंगा. श्वास तिरंगा ध्यास तिरंगा कणा कणात तिरंगा. होश तिरंगा, जोश तिरंगा, उरा उरात तिरंगा. धर्म तिरंगा, कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा. सत्य तिरंगा नित्य तिरंगा घराघरात तिरंगा. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. हर घर तिरंगा हर मन तिरंगा. चला उंच मिळून सारे घरोघरी हा तिरंगा. हर घर तिरंगा हर मन तिरंगा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपण सारे नागरिक 13 ऑगस्ट यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष आणि देशप्रेम जागृत करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या कार्यक्रमात सावंतवाडी मरकजी जमात बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शान तिरंगा, प्राण तिरंगा, मना मनात तिरंगा. श्वास तिरंगा ध्यास तिरंगा कणा कणात तिरंगा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा उद्योजक आणि भाजप नेते विशाल परब यांना दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन इथं झालेल्या समारंभात जागतिक युवा संघटना, राष्ट्रीय युवा पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय युवा आणि आयजी पुरस्कार, युवा संसद, युवा महोत्सव आणि राष्ट्रीय पुरस्कार अवॉर्ड 2022 ने सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन इथं झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार विशाल परब यांना प्रदान करण्यात आला. युवा उद्योजक विशाल परब यांना मानाचा नॅशनल यूथ आयकॉन अवॉर्ड दिल्ली इथं प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल या सन्मानानं त्यांना गौरविण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, मिझोरामचे माजी राज्यपाल अमूलक रतन कोहली आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सिंधुपुत्र विशाल परब यांना हा पुरस्कार मिळाल्यानं त्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय. विशाल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा उद्योजक म्हणून परिचित आहे. उद्योग क्षेत्रात अतिशय कमी वयात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानं त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विशाल परब यांनी कोकण 7 लाईव्ह कडे आपल्या भावना व्यक्त केल्यात. पाहुयात काय म्हणालेत विशाल परब. आजचा दिवस हा जागतिक युवा संघटना राष्ट्रीय युवा दिन असल्यामुळे या युवा पुरस्काराचं पूर्ण देशातनं 50 काही नामांकित युवा वर्गाची काढली जातात आणि त्यांना पुरस्कार दिला जातो. मला काल पार्लमेंट सदस्य बॉडीकडनं मेल आला आणि काही फोन आले त्यांच्या बॉडीकडनं की तुम्ही उपस्थित राहा. मला काल रात्री कळल्यानंतर मी दिल्लीमध्ये दुसऱ्या दिवशी आज सकाळी उपस्थित राहिलो आणि अशा ठिकाणी कार्यक्रम युवा वर्गाचा चालू असताना माझा पुरस्कार मला देण्यात आला. म्हणजे युवा उद्योजक आणि युवा सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी जाहीर केला. आजचा पुरस्कारमध्ये आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आपले स्पोर्ट मिनिस्टर अनुराग ठाकूर होते, रामदास आठवले साहेब होते, भागवत कराडजी होते, तसंच आपले महेंद्र पांडेजी सर म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर देशाचे केंद्रीय मंत्री, असे बरेच आणि युवा वर्गातील बरेच नामांकित खासदार सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. अशा यांच्या सगळ्यांच्या संसदीय बॉडीच्या सहभागाने हा कार्यक्रम घडवण्यात आलेला होता. बघा, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य सामाजिक उपक्रम करणारा एखादा व्यक्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम करत असताना आपण केलेले जे लोकांवर केलेले उपकार किंवा लोकांसाठी केलेले काम याचंच एक त्याचंच बक्षीस आपण समजलं जातं आणि हा पुरस्कार मिळाला असं मला वाटतंय. हा, नक्कीच. ज्या ठिकाणी जिथे काहीच नव्हतं आपल्याकडे आणि आज परमेश्वराच्या याने आणि माझ्या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम या सर्व गोष्टींमुळे आज आपण ज्या राष्ट्रीय पुरस्कारावर आपणाला एक पदकावर आपला मान आपण पटकू शकलो, त्यामुळे मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. बघा, मी माझ्या तरुण वर्गाला एकच सांगतो की आपण 100% काम करतो त्याच्यातलं आपल्याला श्रेय हे 10% मिळून दे. आपल्याला किती टक्के श्रेय मिळालं तरी चालेल, पण आपण मेहनत ही केलीच पाहिजे. आणि मेहनत करत असताना युवा वर्ग थकतो, मध्येच थांबतो, तर आपल्या युवा वर्गाने थांबायचं नाहीये. आज मी देश लेवलला, राष्ट्रीय लेवलला, राज्य लेवलला मी फिरत असताना मी अभ्यास करतो की शून्यातनं विश्व निर्माण केलेले देशातील नामांकित एक अदानी, अंबानी ही काय पूर्वी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी किंवा वडिलोपार्जित जे काही क्षेत्र आहे ते नसतं, परंतु त्यांनी स्वतः घाम गाळून काही गोष्टी केलेल्या असतात. तेच मला तुम्हाला सर्वांना म्हणजे युवा वर्गाला सांगायचं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये जर घडायचं असेल तर मेहनत युवा वर्गाने केली तरच आपण चमकू शकतो. बघा, मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षी मी टॉपची गाडी घेऊन फिरलो आणि वयाच्या टॉपच्या आयुष्यात म्हणजे कमी वयामध्ये कुठलेही व्यसन न लावता मी सगळं करू शकलो. याचं कारण एकच, आत्मीयता आणि प्रामाणिकपणा. आपण जर कोणतं व्यसन लावून घ्यायचं म्हटलं तर ते आपणाला व्यसन संपवतंय. आपण व्यसनाला केव्हाच लावून घ्यायचं नसतं. आणि अशा प्रकारे आपण समाजात जर मोठं व्हायचं असेल तर आपले विचार चांगले असणं गरजेचं आहे. कालावधीत काम करत असताना आपल्याला आम्ही खूप मोठ्या लोकांचे
अनुभव पाहिलेले आहेत आणि अनुभवाचा बोल म्हणून आपण हे कोणतंही व्यसन न लावता आपण समाजामध्ये उत्कंठ आहे की आपण किती मोठे होऊ शकतो. अदानी अंबानी हे गुजरातमध्ये का होतात, आपल्या महाराष्ट्रात सिंधुदुर्गात का होऊ शकत नाही. तर ह्या प्रकारचं मला एक आदर्श घडून द्यायचा आहे. नाही, हे सर्व समजल्यानंतर सर्वप्रथम माझ्या मिसेसच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आपला एक रक्ताचं नातं नवरा, आपण जेव्हा चांगल्या हुद्द्यावर जातो त्यावेळी आपल्या माणसाला आपुलकीची ओस लागते आणि अशा प्रकारे तिला एकदम मनापासून तिला वाटलं की आपल्याला काहीतरी चांगलं, आपल्या नवऱ्याला चांगलं काहीतरी पद मिळालं. हे तिला ऐकून आत्मीयता वाढली. हो, मी आता माझं ज्यावेळी लग्न झाल्यापासून जो माझ्या मिसेसने जो हातभार लावला त्यामुळे मला म्हणजे मी गगनाला म्हणतात तसं भिडण्याचं काम, मी जे काय श्रेय घेतोय ते त्याच्यात जास्तीत जास्त श्रेय माझ्या मिसेसला देतो. बघा, मी एकच सांगतो की आज समाजामध्ये खूप मोठे मोठे पैशावाले लोक असतात, पण आपल्या कोकणातील एखादा व्यक्ती मोठा होतो किंवा मोठा होत असेल तर त्याला आपल्या कोकणातील जनतेने सपोर्ट दिला पाहिजे. आज माझे मिसेस मला सपोर्ट देतात, आई वडील देतात, माझे सासू सासरे देतात, माझे मित्रमंडळी देतात, माझ्या जीवनात जे जे लोक येत आहेत ते मला सपोर्ट देतात. परंतु माझं एकच म्हणणं असतं की परमेश्वराने आपल्याला 2 हातपाय दिलेत ना, तर आपण काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे. अशा स्वरूपात मी दर माझा 1 महिन्याने 2 महिन्याने माझा एक वेगळा आत्मीयता, माझं वेगळं प्लॅनिंग असतं. हो, मला आत्ताच जेव्हा माझा पुरस्कार जाहीर झाला त्याच्यानंतर मला काही वेळातच काही शिक्षक लोकांनी फोन केला आणि 15 ऑगस्टला माझा सत्कार ठेवला. मी त्यांचा ऋणी आहे आणि त्यांनी माझ्याबद्दल जी आत्मीयता ठेवली त्याच्याबद्दल मी त्यांचा सेवा म्हणजे त्यांचे जे ऋण आहे ते मी फेडू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या कार्यक्रमाला मी नक्कीच 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मी मी स्वतः जाणार आहे कार्यक्रमाला. मी फक्त माणगाव खोऱ्याचं म्हणत नाही तर मी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, आमच्या महाराष्ट्राचा विचार करतोय आणि करत असताना सर्वसामान्य जनता ही नोकरीवर अवलंबून न राहता स्वतः बिझनेसमॅन व्हावीत. आता माणगाव खोऱ्यामध्ये माझा एक चंब बांधलेला आहे की बॉयलर कोंबडी जो प्रोजेक्ट स्लॉटर हाऊस हा माझा 1 वर्षापासूनचा एक माझं प्लॅनिंग आहे आणि मी ते लवकरच पूर्ण करणार आहे. अशा प्रकारचे अनेक बिझनेस, उत्तम स्टील कारखाना म्हणा किंवा रेडीपोर्टचा कारखाना म्हणा, रेडीपोर्टचा उद्योग म्हणा, अशा प्रकारचे मोठे उद्योग जसे आपल्या जिल्ह्यातील नामांकित लोकांनी आणलेले आहेत ते पुढे घेऊन जाण्यासाठी मी सुद्धा खारीचा वाटा उचलणार आहे, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. दोडामार्ग ग्रीन एनी प्लॉट तसेच फार्म लँडचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 35 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉटसाठी गुंतवणूक अवघ्या 15 लाखांपासून. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क विनायक 93 590 10 657. दोडामार्ग ग्रीन. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. याला सावंतवाडी शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवताना इथं पाहायला मिळाला. शान तिरंगा, प्राण तिरंगा, मना मनात तिरंगा. श्वास तिरंगा, ध्यास तिरंगा, कणा कणात तिरंगा. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियानाला शहरवासियांकडून उदंड प्रतिसाद लाभला. शहरातील प्रत्येक घरासह बँका, संस्था आदींसह कार्यालयावर झेंडा फडकवण्यात आला. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव साजरा करत असताना पूर्ण भारतीयांमध्ये एक चैतन्याची लाट पसरलेली आहे आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानाला संपूर्ण भारतीयांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे. सावंतवाडी शहराचा विचार केला असता संपूर्ण शहरामध्ये, संपूर्ण बाजारपेठेमध्ये, अगदी आबालवृद्धांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्व स्तरामध्ये या त्यांच्या आव्हानाला अतिशय चांगला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. या आव्हानाला अनुसरून संपूर्ण भारतीयांमध्ये अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत भारतीयांच्या प्रत्येक मनामध्ये भारताच्या प्रति, या देशाप्रती असलेलं प्रेम अतिशय आणखी वृद्धींकित होऊन
वेगवेगळ्या माध्यमातनं लोक वेगवेगळ्या उपक्रमातनं हा महोत्सव अतिशय घरातल्या उत्सवाप्रमाणे सणाप्रमाणे साजरा करत आहेत। याचबरोबर शाळांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम, त्यामध्ये आरोग्य संबंधित म्हणा किंवा शैक्षणिक संबंधीसुद्धा म्हणा, महाविद्यालयामध्ये सुद्धा सावंतवाडी शहराच्या एक विविध उपक्रम राबवले जात आहेत। आणि हा 3 दिवसाचाच उत्सव न राहता संपूर्ण वर्षभर आम्हीसुद्धा या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध आरोग्यविषयक, शैक्षणिक, सामाजिक तसेच वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधनपर उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे। दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू मसूरकर याला अपवाद ठरले। त्यांनी या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वेगळी संकल्पना मांडली आहे। रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना मूलभूत गरजांअभावी त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर कॉट टेबल असा अनोखा उपक्रम त्यांनी हाती घेतलाय। तर आरोग्य सुविधांमध्ये जिथं प्रशासन कमी पडतं तिथं दातृत्ववान व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय। आज संपूर्ण 75वी स्वातंत्र्य दिनाला होत आहेत आणि काही भागामध्ये मी बघतोय की अनेक लोक हॉस्पिटलमध्ये बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी जातोय आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा ठिकाणी बघितलं तर बऱ्याच ठिकाणी बघितलं तर ज्यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या निमित्ताने काही ठिकाणी बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जे सरकारी हॉस्पिटल असतं त्याच्यामध्ये लोकांना पाहिजे तसं सुविधा मिळत नाही। आज बघितलं तर आम्ही बघितलं सावंतवाडीमध्ये बघितलं की 100-1 टेबलं आम्ही त्यावेळी दिलेली होती 7-8 वर्षापूर्वी। त्यातली 30-35 टेबलं इकडे तिकडे बाजूला गेली, कुठले ऑपरेशन थिएटरमध्ये गेली, कुठे डॉक्टरांच्या रूमात गेली काही, आणि काही जे असतात की पेशंटचे रुग्ण असतात, ते रुग्णांचे नातेवाईक असतात, ते प्रत्येक कॉटला 1 टेबल पाहिजे बसायला। ती साधारणपणे माझ्या दृष्टिकोनात आली आणि त्यावेळी बघितलं तर ती जागा हे कमी पडलं। तर 50-1 टेबलं आम्ही आमच्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात देणार आणि 25 टेबलं ही आम्ही राणी जानकी सुतगृहामध्ये देणार। असे करून 75व्या महोत्सवाला 75 टेबलं देणार। कारण आपण जर एक 70-80 रुपयाचा एखादा झेंडा लावला तर 2-4 दिवसासाठी त्याचा उपयोग होतो साधारणपणे। आणि त्या दिवशीने आपण सर्वांकडनं जे आमचे जे रवी जाधव आहेत त्याला हे सांगितल्याबरोबर आम्ही चर्चा केली, आम्ही एकत्र ते आमचे मित्र आहेत त्यांना सांगितलं, त्यांनी सगळ्यांकडनं असं करून आपण एक वर्गणी काढून एक 75व्या महोत्सवाच्या निमित्ताने, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणि राष्ट्रप्रेम ह्या निमित्ताने आपण अशा पद्धतीने संबंध आपल्या सावंतवाडीमध्ये दिलं। आपल्या सावंतवाडीमध्ये अशी टेबलं दिली तर प्रत्येक माणसाला टेबलाचा तो उपयोग होऊ शकतो। अशाच पद्धतीने अनेक लोकांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे अशा पद्धतीने टेबलं दिली, बसायला टेबल दिली। असे काही सुविधा असतात, काही लोक काही हॉस्पिटलला पैसे ज्यावेळी गरीब लोकांनी पैसे द्यायची गरजच नाही। आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय। सावंतवाडीत देखील असाच उत्साह पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर हर घर तिरंगा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद तुम्ही पाहताय। संपूर्ण शहरातल्या प्रत्येक घरावर तिरंगा डौलानं फडकताना पाहायला मिळतोय। 15 ऑगस्ट रोजी हा स्वातंत्र्य दिन होतो आणि 13, 14, 15 असा 3 दिवस प्रत्येक घरावर ध्वज आहे, जो आपला राष्ट्रध्वज आहे तो फडकताना लहरताना दिसतोय आणि मोठ्या पद्धतीनं असा प्रतिसाद जो आहे जो सावंतवाडी शहरात देखील पाहायला मिळतो। विविध संघटनांच्या माध्यमातून देखील जे ध्वज आहेत ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात आलेत। प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा हे ध्वज पोहोचवले, तर काही राजकीय संघटना असतील, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक घरोघरी ध्वज हा पोहोचवला गेला आणि जनजागृती हर घर तिरंगा ह्या अभियानाबद्दल केली गेली। मोठा उत्साह संपूर्ण भारत देशात होत असताना विविध उपक्रम सुद्धा या निमित्तानं संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात, सावंतवाडी शहरात राबवले जात आहेत। त्याच पद्धतीनं काही लोकांनी आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हर क्वाड टेबल असा म्हणजे जे रुग्णालय आहे, ज्या परिसरामध्ये रुग्णांचे काही असुविधांअभावी हाल होत असतील किंवा ज्या काही सुविधा त्यांना मिळत नसतील तर त्या सुविधा पुरवण्याचा संकल्प सुद्धा रुग्णांच्या दृष्टीनं सुद्धा त्यांना सुविधा पुरवण्याच्या दृष्टीनं सुद्धा एक पाऊल या निमित्तानं उचललेलं पाहायला मिळतं। आणि संपूर्ण आझादी का हे अमृत महोत्सव 75वं हे जे वर्ष आहे ते मोठ्या उत्साहात संपूर्ण हे वर्षभर विविध उपक्रम राबवून देशप्रेम जागृत करण्यासाठी या ठिकाणी साजरा करण्याचा संकल्प केला जातोय। संपूर्ण शाळा, कॉलेज प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये, गावागावामध्ये देशप्रेम जागृत करणाऱ्या रॅली काढल्या जात आहेत आणि जनजागृती या निमित्ताने केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काळोजीसह विनायक गावस, कोकण सात लाईव्ह, सावंतवाडी। संपूर्ण कोकण
कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विलवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं महिलांसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर मानाच्या पैठणीच्या सानिका दळवी मानकरी ठरल्या. याचं औचित्य साधत माजी सभापती विनायक दळवी यांना सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते. विलवडे सरपंच रावजी दळवी, माजी सभापती कृष्णा उर्फ दादा सावंत, माजी सभापती विनायक दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दळवी, कोकण 7 लाईव्हच्या सिनियर करस्पॉन्डंट मंगल कामत, देवस्थानचे अध्यक्ष बाळकृष्ण दळवी, सोनू दळवी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सावंत, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. विलवडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मुकुंद परब यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना महिलांसाठी असलेल्या विशेष शासनाच्या योजनांविषयी माहिती दिली. या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. विलवडे गावचे सुपुत्र आणि माजी सभापती विनायक दळवी यांनी तेरेखोल नदीतील गाळ उपसा करण्यासाठी लोकप्रतिनिधींपासून ते शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यामुळे गेल्या वर्षी आलेल्या महापुरासारखी स्थिती उद्भवली नाही. त्याचबरोबर माडखोल धवडकी गावातील नदीतील गाळ काढण्यातही त्यांचे विशेष सहकार्य लाभले. यासाठी त्यांचा गावाच्या वतीनं शाल श्रीफळ देत सन्मान करण्यात आला. गावावर कोणतेही संकट आलं तरी कधीही कमी पडू देणार नाही. माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत गावाचा, ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. आपण दिलेल्या पाठबळामुळे काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना सन्मानानंतर माजी सभापती विनायक दळवी यांनी व्यक्त केली. लाईव्ह मध्ये संपूर्ण टीम आज या ठिकाणी उपस्थित झाले. उपस्थित सर्व विलवडे गावातील महिला, बचत गट आणि ग्रामस्थ, खरोखरच एक चांगला उपक्रम आपण ग्रामपंचायतर्फे राबवला. सर्वांचे मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आज आपण या ठिकाणी मला बोलवलं. आपण एक चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे आणि तो धर्म आपण पाळलात. माऊलीचरणी हा धर्म नक्कीच रुजू होणार. की एका कार्यकर्त्याला आपण बळ दिलं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अगदी सिंहाचा वाटा असेल तर सगळ्यांत तुमचा आहे. कारण तुम्ही मला बळ दिलं. आपण जे संकट जे होतं ते संपूर्ण माझ्या समाजावर होतं आणि हे सगळं संकट गावातील कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी भोगलेलं आहे आणि त्याची प्रचिती पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून ग्रामपंचायत स्तरावर माऊलीने आशीर्वाद देऊन या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या उद्घाटन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मदन कांबळी यांनी केलं. दरम्यान खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. विविध खेळांमुळे या कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली आणि यात बाजी मारली ती विलवडे गावच्या सानिका दळवी यांनी. मानाच्या पैठणीच्या त्या मानकरी ठरल्या, तर श्वेता दळवी, पूर्वी गावडे, स्नेहा मिस्त्री यांना विशेष पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.
कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 13 तारीखला नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवत मानवंदना देण्यात आली। यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसील कार्यालय इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाजवळ लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेला भव्य बॅनर लावण्यात आलाय। यामुळे जणू काही लाल किल्ल्याच्या समोर उभं राहून सेल्फी घेतल्याचा भास निर्माण होत होता। कणकवली तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली तहसील कार्यालय यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी कणकवली तहसीलदार आर.जे. पवार यांच्या संकल्पनेतून 75 फूट उंचीचा जिल्ह्यातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ कणकवली तहसीलदार कार्यालयाबाहेर उभारल्यानंतर असा लाल किल्ल्याची प्रतिकृती असणारा सेल्फी पॉइंट देखील सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरतोय। राज्य शासनाने व केंद्र शासन आझादीचा अमृत महोत्सव असा जो काही महोत्सव साजरा करण्याचा निर्देश दिलेले आहेत, त्याचप्रमाणे राज्य शासनाने स्वराज्य महोत्सव साजरा करावा अशा पद्धतीचा एक आदेश निघाला आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 9/8 ते 17/8 या कालावधीमध्ये
बरेचसे कार्यक्रम वेगवेगळे प्रत्येक दिवसाचे कार्यक्रम करायचे होते. त्यातला एक आव्हानात्मक कार्यक्रम म्हणजे 75 फुटाचा ध्वज आणि तो कसा उभा राहावा हा एक मोठं आव्हान होतं. परंतु कणकवलीमध्ये मी गेली बरीच वर्ष वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे आणि माझा जो लोकसंपर्क आहे त्या लोकसंपर्काच्या माध्यमातून हा प्रस्ताव राज्य शासनाने स्वराज्य महोत्सवमध्ये 75 फुटाचा ध्वज उभारावा ही जी काही तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी उभारण्याबाबतची जी काही कल्पना केलेली आहे किंवा आदेश केलेले आहेत त्यात आपण करू शकू का हा मोठा प्रश्न होता. आणि मी कणकवली शहरातील व्यापारी असतील, रोटरी क्लब असेल, आम्ही कणकवलीचं ग्रुप असेल किंवा आम नागरिक असतील, निवळ कणकवलीच नाही तर कणकवली तालुक्यातली इतर गावातली सुद्धा मंडळीने सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि 75 फूट ध्वज उभारण्याबाबत प्रस्ताव जेव्हा ह्या लोकांसमोर मी ठेवला तेव्हा त्यांनी एका सेकंदातच म्हणाले, जर राष्ट्राचा ध्वज उभारायचा असेल आणि स्तंभ उभारायचा असेल आणि त्यात जर काही आमची मदत लागली तर आम्ही सढळ हस्ते मदत करू. त्यामुळे माझा उत्साह वाढला आणि हा 75 फुटाचा ध्वज उभारण्यामागे लोक सहभाग फार महत्त्वाचा आहे आणि त्यातनं हा आपण स्तंभ उभारलेला आहे. निश्चितच एवढा 75 फुटाचा ध्वज आपण स्तंभ उभारून ध्वज करणार आहोत आणि तालुक्यातला हा पहिलाच असा स्तंभ उभारलेला आहे. निश्चित लोकांनी इथं यावं आणि एक 75 अमृत महोत्सव वर्षाची सगळ्या लोकांना एक वेगळी आठवण राहावी आणि मग असं काहीतरी सेल्फी पॉईंट काही करता येईल का आणि मग सहकारी मित्रांच्या थोडासा सल्लामसलत करून विचारविनिमय करून हा लाल किल्ला, जेणेकरून आपण लाल किल्ल्यावरचा ध्वज फडकवताना आपण टी व्हीमध्ये पाहतो, परंतु लोकांना इथं सेल्फी घेतल्यानंतर असं वाटेल की मी दिल्लीलाच जाऊन आलो की काय, अशी एक कल्पना होती आणि म्हणून आम जनतेने सुद्धा इथं येऊन आपल्या ह्या लाल किल्ल्याचं दर्शन घ्यावं असे आणि म्हणून इथं हा सेल्फी पॉईंट करण्याचा एक मानस केला. आणि त्यावेळी आपण आपल्या घरातले ज्या काही गोष्टी सण साजरा करताना करत असतो तशाच प्रकारचा हा एक राष्ट्रीय सण आहे आणि राष्ट्रीय सण हा सर्व आम जनतेने मिळून करावा आणि 15 ऑगस्टच्या दिवशी हा ध्वज 75 फुटाचा फडकेल. त्यावेळी आम जनता असेल, लोकप्रतिनिधी असतील, विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कार्यालय प्रमुख असतील, यांनी सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि ध्वजला सलाम करावा अशी मी आवाहन करतो. आणि प्रिंट मीडिया, सोशल मीडिया यांनी सुद्धा या आव्हानाचं अधिकच्या अधिक प्रसिद्धी द्यावी अशी नम्र विनंती आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. केसरकरांचं होम पिचवर दणक्यात स्वागत, विरोधकांचा हिशोबही केला चुकता. भर पावसात दीपक केसरकर विरोधकांवर तुफान बरसले आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा राऊतांवर निशाणा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर प्रेझेंटिंग सॅटिन स्टेट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.